यंदा 2026 अतिशय महत्त्वाचा आहे, पण त्यामध्ये जर अधिक मास आला तर खूप महत्त्वाचा आहे. अधिक मास हा महिन्यांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि आपल्यासाठी एक बोनस म्हणून मिळालेला आहे. हा अधिक मास आपल्याला पुरुषोत्तम मास, मलमास आणि धोंडाचा महिना म्हणून ओळखतो, पण हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. पण त्यामध्ये यंदा 21 मे 2026ला म्हणजे वार गुरुवार ह्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि एक सुवर्ण योग आहे. गुरुपुष्यामृत योग काय कायमच येतो, पण तो अधिक मासामध्ये आल्यामुळे त्याचं महत्त्व अधिक पटीने वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपण नेहमी बघत असतो की आपलं गुरुबळ प्रबळ होण्यासाठी आपण सेवा करीत असतो, पण गुरुवार असला की आपण स्वामींची सेवा करतो. स्वामी भक्त असले की स्वामींची सेवा करतात, गुरूंची सेवा करतात. त्याचबरोबर आपलं गुरुबळ प्रबळ झालं तर आपल्या कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. बघा, गुरुबळ प्रबळ करण्यासाठी गुरुवर श्रद्धा भक्ती असणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आपण उपाय केले आणि मनात श्रद्धा भक्ती नाही हे असं चालत नाही. आणि कुठलेही काम करा तुम्ही, कामाला आपल्याला नशिबाची साथ पाहिजे. नशीब काय तर स्वामींची सेवा म्हणजे गुरूंची सेवा ही खूप महत्त्वाची असते. गुरूंची साथ असणं खूप गरज असतं. बघा, तुम्ही काम करताय पण तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाही, त्यासाठी स्वामींची गुरूंची सेवा खूप महत्त्वाची असते. आता हा सुवर्ण दिवस या दिवशी जुळून आलेला आहे. त्या अधिक मास हा खूप महत्त्वाचा आहे, पण त्यातले त्यात हा दिवस असल्यामुळे हा असा खूप छान सुवर्ण योग जुळून आलेला आहे. बघा, सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घ्यायची आहे. ती चिमूटभर हळद घरातील लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यात ही हळद घ्यायची आहे. घराचा जो उंबरठा आहे, ज्यात घरातली कर्ता स्त्री पुरुष घराच्या बाहेर जात आहेत, मुलं बाहेर जातात, आतमध्ये येतात, त्या उंबरट्याला घरातला कर्ता पुरुष कर्ता स्त्री घराच्या बाहेर जाण्याच्या अगोदर सकाळी जर फर्स्ट शिप असेल मिस्टरांची, त्याच्या अगोदर आपल्याला उंबरट्याला हळदीचं म्हणजे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे हळदीचं लेपन करायचे आहे. आणि हे टाकून आपल्याला ते लेपन केल्यानंतर त्याची हळद कुंकू अक्षरांनी पूजा करायची आहे. हे बघा, आपण अधिक मासामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावतोय, पण तो आपल्याला उंबरठ्या समोर सुद्धा लावायचा आहे, सकाळी सुद्धा लावायचा आहे, संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे, तिन्ही सांजेला सुद्धा लावायचा आहे. बघा, सकाळी धूप दीप असेल आपल्याला दोन्हीही लावायचं आहे. मनोभावे पूजा करायची. माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर सुवासिक प्रिय आहे. जसं आपण गुरुबळ प्रबळ होण्यासाठी सेवा करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात खूप संकट असतात, कर्ज असतात. कर्ज त्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, कोणाच्या आयुष्यात नाही असं नाही आहे. पण हो, आपण जर काहीच केलं नाही, फक्त कष्टच करीत राहिलो, कामच करीत राहिलो, त्याला नशिबाची साथ नाही दिली किंवा आपण कुठलेही उपाय केले नाही, सेवा नाही केली, तर त्याला अजिबात अर्थ नसतो. मग कष्ट करणारे सगळे सारखेच असतात. मला काय म्हणायचं, मग आपल्याला हे झालंय, उंबरठ्याला हळदीचं लेपन झालंय, कारण की माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे आणि आपल्या गुरूंना सुद्धा हळद ही खूप प्रिय आहे. घरातली देवपूजा करताना आपल्याला काय करायचं आहे, देवपूजा करताना एक तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर लवकरात लवकर 6 वाजेपर्यंत उठा, 7 वाजेपर्यंत लवकरात लवकर आपली देवपूजा झाली पाहिजे. आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला जो आपण अष्टगंध लावतो, अष्टगंध लावताना काय करायचं आहे, हळद असते, हळद मिक्स करायची आणि तो गंध लावायचा. बघा, स्वामी महाराज समोर आहेत आणि तुम्ही जेव्हा असं करतात ना, तो गंध महाराजांना लावायचा आहे, लक्ष्मीनारायणाला लावायचं आहे, तुमचे इष्टदैवत कुलदैवत त्यांना लावायचं आहे, कारण की त्यांची कृपा तुमच्यावर होते. कारण की हळद ही एक उत्पत्तीचं प्रतीक जरी असलं तरीही ती गुरूंना अतिशय प्रिय आहे, गुरुबळ प्रबळ करणारी आहे, माता लक्ष्मी आणि विष्णूंना अधिक प्रिय आहे. त्यातले त्यात अधिक मास चालू आहे म्हणून त्यांना जर लावलं तर आपल्याला त्यांची अधिक कृपा मिळू शकते. बघा, खूप कृपा मिळू शकते. ह्या महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं पुण्यकर्म केलं ना, ते जास्त वाढवल, म्हणजे खूप जास्त पटीने तुम्हाला पुण्यप्राप्ती होत असते. म्हणून आपल्याला हे करायचं आहे. ते झाल्यानंतर तोच हळदीचा टिळक आपल्याला, बघा, तुम्हाला जर शक्य झालं त्या हळदीमध्ये थोडंसं केशर टाकायचं आणि आपल्या कपाळी लावायचा. आता खरं तर हा टिळा आपल्या मानेला इथे लावायचा, मनगटाला इथे लावायचा आणि इथे पण लावायचा. कारण की गुरुबळ प्रबळ झालं तर कुठलेही कामं आपले यशस्वी होत असतात. आपण कुठलेही कार्य कशाने करतो, हाताने करतो, आणि आपल्या मुखातनं जर वाणी शुद्ध निघत असेल, गुरूंच्या कृपेने निघत असेल, तर नक्कीच कुठलेही काम सफल होणारच. बघा, तुम्ही कुठलंही काम करा, कुठलेही कष्ट करा, सगळं चांगलं होणार. आता हे झाल्यानंतर सूर्यनारायणाला पाणी अर्पण करायचं आहे. कधी करायचं अर्पण, उगवत्या सूर्याला. म्हणजे तुम्ही जर 8-9 वाजता करत असाल तर हे खरंच चुकीचं आहे, कारण की सूर्य हा 6:30 पावणे 7 तर जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत बाहेर येत असतो. तर 6:30 पावणे 7 पर्यंत येत असतो. तुम्ही 7-7:30 पर्यंत ठीक आहे, त्यामध्ये हळद टाकायची आणि ओम ह्रीम गृह्णीम सूर्याय नमः किंवा
ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः म्हणून तुम्ही, ओम नारायणाय नमः, ओम भास्कराय नमः म्हणून तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे एक तर भगवान विष्णूंची सेवा करते, दुसरं म्हणजे मान सन्मान कीर्ती मिळत असते. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे झालंय आपल्या आयुष्यातल्या हळदीचे उपाय. आपल्या घरातले जे देव आहे, मी देवांना गंध लावण्याचं सांगितलं, पण ह्या दिवशी काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदीचं लेपन. त्यानंतरचा तो व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल. आता आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा ह्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याकडून एक तर चांगलं बोललं गेलं पाहिजे, कुणाला अपमान झाला नाही पाहिजे. ह्या गोष्टी आपण जेव्हा करतो की एखाद्याचा विवाह अडकलेला आहे, महत्त्वाचं काम होत नाही आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, दोन गोष्टी आहेत. विवाह होत नाही म्हणून एक थोडीशी पुडी बांधायची हळदीची, आणि ती पुडी बांधून आपल्याला ती कोणापाशी ठेवायची, लक्ष्मी आणि नारायणांच्या पाठीमागे गुपचूप ठेवायची आहे. तुम्ही ही सेवा तुम्ही केंद्रात जाऊन सुद्धा करू शकतात. आणि जेव्हा आपलं महत्त्वाचं काम अडलेलं असतं तेव्हा तुम्ही ही सेवा केंद्रात जाऊन सुद्धा करू शकतात. ही पुडी घ्यायची आणि महाराजांच्या पाठीमागे लपून ठेवायची आहे. बघा, आपण महाराजांपर्यंत जाऊ शकत नाही, पण आपण तिथे म्हणतो ना दरबारात वगैरे कुठेतरी आपण महाराजांच्या दरबारात ठेवू शकतो, घरात पण ठेवू शकतो, ती कुणाला दिसणार नाही अशी ठेवायची आहे. याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले प्रत्येक अडलेले कामं तर पूर्ण होतात, आणि जर तुमचा विवाह अडलेला असेल तो सुद्धा पूर्ण होतो. हाताच्या भाग्यरेषा पूर्णपणे आपण कष्ट करतो, यश मिळत नाही. आपण म्हणतो ना काही केलं तरी माझ्या नशिबात काही नाही आहे, काही यश नाही आहे. आपण म्हणतो की कितीही प्रयत्न करा, कितीही म्हणजे काही करा, मला यशच मिळत नाही. मग काय करायचं आहे, ह्या दिवशी आपल्याला हरभऱ्याची डाळ, गहू, गूळ घ्यायचे आहे आणि आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे. गावरान गाय असेल तर अतिशय उत्तम, पण आपल्याला गाय मिळणं हे पण आपलं नशीब असतं. ह्यासाठी काय करायचं आहे, हातावर गूळ घेऊन आपल्याला ते गाईला खाऊ घालायचे. गाई जेव्हा आपल्या हात चाटते बघा, त्या हाताच्या रेषा तिच्या त्या चाटण्यामुळे ह्या हाताच्या रेषा सगळं भाग्य उजळून निघतं. लक्षात ठेवा, गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. 33 कोटी देव म्हणजे एका गाईला आपण खाऊ घातल्यामुळे, पाणी पाजल्यामुळे, जर आपल्याला एकतर अधिक मास आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पुण्य करायचं आहे, जास्तीत जास्त पुण्याचा साठा वाढवायचा आहे आपल्या सर्वांना, तर ह्यामध्ये गायीची सुद्धा सेवा करायची आहे. त्यामुळे आपल्या जे नशीब आहे ना ते अजून उजळून निघणार आहे. म्हणून सांगते सगळ्यांनी हे करायचं आहे. आता बघा, यामध्ये अजून काय आहे की स्वामींची सेवा, गुरूंची सेवा जेव्हा येते तेव्हा बोलायचंच कशाला. स्वामींच्या सेवेबद्दल मला एकच सांगायचं आहे की आपण भरभरून सेवा करीत असतो. गुरुवार असला, इतर दिवस असला, 3 अध्याय 11 माळे असले, पण ह्या दिवशी आपल्याला 1 ते 21 अध्याय पठण करायचेच आहे. आपल्याला 3 अध्याय 11 माळे जरी आपल्याला त्या करायच्याच असतात, कारण की आपली ही नित्यसेवा आहे, स्वामींची सेवा आहे. आपण स्वामी सेवेकरी कधी म्हणतो, जेव्हा 3 अध्याय 11 माळी करतो त्याच वेळेस आपण स्वामींचे सेवेकरी म्हणतो. आणि स्वामी चरित्र हे पठण करायचंच आहे. कशासाठी, स्वामींची भक्ती वाढण्यासाठी. ह्या दिवशी दत्त बावडणी वाचायची. दत्त बावडणी का वाचायची, आपल्या आयुष्यात कळत न कळत येणारी संकट असतात, आपल्याला स्वामी महाराज त्यात तारून नेत असतात, ते येऊ नये, आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे, त्यासाठी बावडणी वाचायची. 52 दिवस तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात, गुरु पुष्पशमृत योगापासून, किंवा तुम्ही प्रत्येक म्हणजे 52 गुरुवार सुद्धा ही सेवा करू शकतात. बघा, या सेवेमुळे अतिशय लाभ होत असतो. आपण या अधिक महिन्यामध्ये नवीन गोष्टी काही खरेदी करू शकत नाही, पण ह्या दिवशी आपण सोनं चांदी वगैरे खरेदी करणं तो एक भाग वेगळा आहे. ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार यथाशक्तीने तुम्ही काही करू शकतात, पण दान पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्या दिवशी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे ह्या दिवशी सेवेला पण जास्त महत्त्व द्या, उपाय पण तेवढेच करायचे आहेत. आता आपल्या घरात संध्याकाळच्या वेळेस शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी हा लागलाच गेला पाहिजे. तुम्ही तेलाचा लावताय पण तुपाचा पण दिवा लागलाच गेला पाहिजे, दरवाज्यात पण लागलाच गेला पाहिजे आणि तुळशीला पण लागलाच गेला पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी ह्या 4 ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे. लक्षात ठेवा, दरवाजा, देवघरात आणि तुळशीला ह्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे. कारण माता लक्ष्मी ही प्रवेश करते, घरात आगमन करते, तिला सुवास हा खूप प्रिय असतो, तिला पूर्णपणे प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे ते आपण जेवढं होईल तेवढं शुद्धता ठेवायची, घरातला पसारा होऊ द्यायचा नाही. कमीत कमी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला घर शुद्ध ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवसापासून तुम्ही सत्यनारायणाच्या सेवेला सुरुवात करायची आहे. ज्यांना खूप इच्छा आहे, गुरुबळ प्रबळ करायची आहे, तर तुम्ही ह्या दिवशी गुरुपुष्पमृत योगावर गुरुचरित्र पारायण सुद्धा सुरू करू शकता, ज्यांची खूप इच्छा आहे. त्याचबरोबर तुम्ही ह्या दिवशी आता बघा सत्यनारायण सुरू करायचं आहे, कारण की अधिक महिना आहे आणि असा हा सुवर्ण योग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे.
लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणाल तर लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ आणि कुबेर मंत्र हा 24 वेळा तुम्ही म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 99 मंत्राची 1 माळ आपल्याला करायचीच आहे. त्याचबरोबर 16 वेळा श्री सूक्त आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र कोणतं म्हणायचं? व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्नमित विक्रमः. संस्कृत म्हणा, अतिशय सोपं आहे. 1 ते 1.5 मिनिट खूप झालं, जास्तीत जास्त 2, ठीक आहे नवीन आहे तर तोपर्यंत. पण ही सेवा खूप महत्त्वाची. हे बघा, माझी सगळ्यांना सांगायची आणि एक तळमळीने इच्छा काय आहे, आपण सगळे स्वामी भक्त आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतात, पण कुणालाच असं वाटत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वामींशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही. म्हणून मला एकच सांगायचं आहे की स्वामींशिवाय जर आपलं काहीच होऊ शकत आहे तर स्वामींची सेवा आपल्याला करायचीच आहे आणि हे उपाय करायचे आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला नाम जप चालू ठेवायचं आहे. घरात तुम्ही दिवसभर ह्या दिवशी विष्णू सहस्रनामसुद्धा वाचायचं आहे. त्याचबरोबर तारक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे. पुन्हा या दिवशी तुम्ही आपल्या नेहमीचं श्रीमद भागवत, संक्षिप्त भागवत आपल्याला हे पारायणसुद्धा करायचं आहे. यामुळे ह्या सेवा आपल्याकडून ह्या झाल्याच पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की आपल्याला ह्या एवढं सेवा करायची आहे एका दिवसात, हो करायची आहे, कारण की हा दिवसच एवढा मोठा एवढा सोन्याचा आहे. चला तर झालेल्या सेवेसोबत स्वामींच्या चरणी झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. पण हा नक्कीच लक्षात ठेवा, आपली परिस्थिती आपल्या हातात आणि स्वामींच्याच हातात असते. जर स्वामींची सेवा केली तर नक्कीच परिस्थिती बदलते आणि चांगले दिवस यायला, सुख यायला कधीच कमी नाही पडत.